भाजपच्या गोटातनं खातं मिळवण्यासाठी महायुतीमधील पक्षांतर्गतच मोठी स्पर्धा पाहायला मिळते। महसूल आणि गृहनिर्माण खातं मिळवण्यासाठी ही स्पर्धा सध्या सुरू आहे। बावनकुळे आणि विखे पाटील यांच्यामध्ये रस्सीखेच असल्याचं चित्र एकंदरीत बघायला मिळतंय। गृहनिर्माणासाठी प्रताप सरनाईक, शंभूराज देसाई यांचं नाव आघाडीवर आहे। शिवसेनेला नगरविकास सोबतच गृहनिर्माण खातं मिळालं, यामुळे गृहनिर्माण खातं मिळवण्यासाठी प्रताप सरनाईक, शंभूराज देसाई यांची नावं आता चर्चेत आली आहेत। उदय सामंत यांच्याकडे पुन्हा उद्योग खातं कायम राहण्याची शक्यता अधिक आहे। सागर कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। सागर, खातं मिळवण्यासाठी माहितीमध्ये कुठेतरी मोठी स्पर्धा रस्सीखेच पाहायला मिळते, हा तिढा नेमका कसा सोडवला जाईल? महायुतीमध्ये प्रामुख्याने सगळ्यात महत्वाची जी काही भाजपच्या पदरात खाती पडलेली आहेत त्यामध्ये होम मिनिस्ट्री आणि सामान्य प्रशासन एक महत्वाचं खातं आहे, जे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहील असं सांगितलं गेलेलं आहे। यानंतर भाजपच्या कोट्यात जे पदरात पडलेलं खातं आहे त्यामध्ये सर्वाधिक महत्वाचं खातं म्हटलं जाईल ते म्हणजे महसूल। आणि महसूल खातं 2000 ज्यावेळेस 22ला गव्हर्नमेंट महायुतीचं परत आलं होतं त्यावेळेस विखे पाटील यांना मिळालं होतं आणि त्यावेळेस आश्चर्य व्यक्त केलं जात होता। पण अर्थात केंद्रीय नेतृत्व अमित शहा यांच्या सांगण्यावरूनच विखेंना थेट महसूलसारखं महत्वाचं खातं दिलं गेलं होतं। आता परत एकदा विखे पाटील हे महसूल खात्यासाठी प्रचंड आग्रही आहेत आणि दिल्लीतूनच तशा स्वरूपाची लॉबिंग त्यांची सुरू झाल्याची माहिती उपलब्ध होतीये। तर दुसरीकडे भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील कॅबिनेटमध्ये आलेले आहेत, ते देखील वरिष्ठ आहेत। अशा परिस्थितीमध्ये बावनकुळे यांना महसूल सारखं महत्वाचं खातं मिळावं यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आग्रही आहेत। एका बाजूला भाजप पक्षश्रेष्ठी दिल्लीचं म्हणणं विखेंना आहे, दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचं म्हणणं आहे की बावनकुळेंना द्यावं। आता ह्या पक्षांतर्गत असलेली स्पर्धा हेच मुळात नेमकं कुणाच्या पदरात कोणतं खातं पडेल हे पाहणं गरजेचं आहे। दुसरीकडे शिवसेनेमध्ये सुद्धा हाऊसिंग हे एक महत्वाचं खातं आहे। अतिशय मुंबई आणि MMR रिजन मध्ये महत्वाचं या खात्याला वजन आहे। अशा परिस्थितीत संबंधित खातं सुद्धा मिळावं यासाठी प्रताप सरनाईक हे प्रचंड आग्रही आहेत। पण एकाच वेळी नगरविकास खातं आणि हाऊसिंग हे दोन्ही ठाण्यामध्येच द्यावे का याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विचारत आहेत। अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती आणि विश्वासार्ह मानले जाणारे शंभूराज देसाई यांनाही कदाचित हाऊसिंग सारखं महत्व खातं मिळण्याची एक शक्यता वर्तवली जाते। एकूणच महसूल, हाऊसिंग यासारखे काही महत्वाच्या खात्यांसाठी पक्षांतर्गतच नेत्यांची स्पर्धा ही आता सध्या दिसून येते। निश्चित, त्यामुळे महसूल खात्यासंदर्भात भाजपात स्पर्धा असताना कोणाचं नाव पुढे येणार, कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे आपल्याला पाहायचंय। सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।